सरप्राईज देण्यासाठी डोळे बांधले, थेट प्रियसीचा गळाच कापला. एवढा भयानक मर्डर का? म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, पण प्रेमातच गोष्टी कधी कधी एवढ्या बिघडतात की ना प्रेम उरतं ना ती व्यक्ती उरते. असाच काहीचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आलाय. आपल्या प्रियसीला सरप्राईज देण्याच्या बहाण्यानं डोळे बंद केले आणि थेट तिचा गळा चिरलाय. एवढा भयानक मर्डर नेमका का घडलाय पाहूयात या व्हिडिओत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. मुंबईतील कांदिवली येथे एका अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कांदिवली पूर्व येथील समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सिद्धी विश्वकर्मा असं मृत 17 वर्षीय मुलीचं नाव असून तिचा मृतदेह दामूनगर वनक्षेत्रातून सापडलाय. तपासादरम्यान असं निष्पन्न झालंय की आरोपीनं म्हणजेच मुलीच्या प्रियकरानं क्राईम पेट्रोल हा टीव्ही शो पाहून या हत्येचा कट रचला आणि तो अंमलात आणलाय. आरोपीचे नाव सूरज वाघमारे, वय वर्ष 22 असून तो कांदिवली पूर्व येथे रहिवासी आहे. आरोपीने मुलीला एक खास भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने तिचे डोळे बांधले आणि त्यानंतर चाकूने तिचा गळा चिरलाय. क्राईम पेट्रोलमध्ये हत्येनंतर पुरावा कसा नष्ट केला जातो हे पाहिल्यामुळे त्यानं मुलीची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपीची त्या अल्पवयीन मुलीशी 1.5 वर्षांपूर्वी एका गणपती मंडळाला भेट दिली असताना ओळख झाली होती. त्यानंतर गेल्या 1.5 वर्षांपासून ते दोघंही प्रेमसंबंधात होते. आरोपी मुलीवर लग्नासाठी दबाव टाकत होता, मात्र तिनं त्याला नकार दिला होता. त्यानंतर आरोपीनं क्राईम पेट्रोल पाहिलं आणि मुलीच्या हत्येचा कट रचला. त्यानं तिला कांदिवलीतील दामूनगर वनक्षेत्रात भेटायला बोलवलं. तिथं एक खास भेटवस्तू देण्याचं आश्वासन देऊन त्यानं तिला डोळे बंद करायला सांगितले. तिनं डोळे बंद करताच त्यानं चाकू काढला आणि तिचा गळा चिरला. हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समतानगर पोलिसांना माहिती दिली की जंगलात गस्त घालत असताना त्यांना एका अनोळखी मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि मुलीची ओळख पटवली. अवघ्या 1 ते 1.5 तासांच्या आत मृतदेहाची ओळख पटली. समतानगर पोलिसांनी तरुणीच्या हत्येप्रकरणी सूरज वाघमारे या आरोपीला अटक केली आहे. प्रेमसंबंध आणि लग्नाशी संबंधित वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक माहितीवरून समजतंय. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस ठाणे दामूनगर बीट मध्ये एक खुनाचा प्रकार घडलेला होता. 10 तारखेला त्याची FIR झालेली आहे. बॉडी एक मिळालेली होती. वन विभागाचा जो एरिया आहे, क्षेत्र आहे, तिथं वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला ती बॉडी दिसलेली होती. त्यानुसार त्यांनी प्रथम खबर दिली, माहिती दिली. त्यावरून पोलीस टीम तिथं पोहोचली. बॉडी अनआयडेंटिफाय होती. तिची ओळख पटवली अगदी कमी वेळामध्ये आणि जी घटना झालेली आहे तो गुन्हा रजिस्टर करून आपण आरोपी पण खूप कमी वेळामध्ये ताब्यात घेतला. इंट्रोगेशन केलं. त्यानुसार जशी जशी घटना घडलेली आहे, जे आय विटनेस आहेत, टेक्निकल जे पुरावे आहेत, त्यानुसार आम्ही तपास करीत आहोत. या गुन्ह्यामध्ये पुढे आई वडिलांचं पण स्टेटमेंट घेतलेलं आहे. जे मुलगी होती आणि मुलगा तो अगोदरपासून संपर्कात होता, त्यानुसार आम्ही त्यामध्ये पोक्सोचे पण सेक्शन्स ऍड केलेले आहेत आणि तपास सुरू आहे. आणखी कोण आरोपी अटक झालेले काय? यामध्ये एक आरोपी आहे, तो अटक केलेला आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये दुसरा कोणी आरोपी अजूनपर्यंत निष्पन्न झालेला नाही. निष्पन्न जर होत असेल झाला तर आम्ही त्याच्यावरही कडक कारवाई करू. तर धारे कोणती लावलेली आहे? यामध्ये खून करण्याचा जे सेक्शन आहे आणि पोक्सोचे जे सेक्शन आहेत ते आम्ही त्यामध्ये ऍड केलेले आहे. आम नागरिक काय अपील करणार आहे सर? आम नागरिकांनी अशा प्रकारचे एखादी मायनर मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्हाला वेगळ्या प्रकारे कुठं दिसत असेल तर पोलिसांना आपण इन्फॉर्म करावं. त्याच्याबरोबर एखादा मेजर मुलगा आहे आणि मुलगी जर समजा नाबालिक असेल तर आपल्या सगळ्यांनी डोळे कान उघडे ठेवून अशा प्रकारचा घटना होऊ शकते भविष्यात, तर माहिती पोलिसांना द्यावी. पोलीस त्याच्यावर नक्की कारवाई करेल. दुसरं, मीडियाला पण माझी विनंती आहे की जर मुलगी नाबालिक असेल तर कायद्यानुसार कुठल्याही प्रकारची आयडेंटिटी डिस्क्लोज करणं हा गुन्हा आहे. फोटो मीडियावर दाखवणं हा पण गुन्हा आहे. अशाही प्रकारचे कुठलं कृत्य करू नये, माझी अपील असेल. फास्ट ट्रॅक वरती हे जाणार आहे का? हा गुन्ह्याचा तपास आहे, तो कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करून आम्ही विनंती करणार आहे माननीय कोर्ट महोदयांना की हा जलद ते जलद याचा खटला चालावा म्हणून. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.